असतील. माझे नाव सावित्री ज्योतिबाराव फुले. माझा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा येथे झाला. संपूर्ण भारतभर माझा जन्म बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. माझ्या पतीचे नाव महात्मा ज्योतिबाराव फुले. लग्नानंतर माझ्या पतीने मला लिहायला वाचायला शिकविले. ज्योतिबांनी पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली. त्या काळी मुलींच्या शिक्षणाला विरोध होता. लोक मुलींना शाळेत पाठवत नव्हते. परंतु माझ्या पतीने मुली शिक्षित व्हाव्यात म्हणून समाजामध्ये पुरुषांप्रमाणे मुलींनाही मानाचे स्थान मिळावे यासाठी स्त्री शिक्षण सुरू केले आणि या सातकर्यात मी त्यांची साथ दिली. समाजातील लोक मला त्रास देऊ लागले. माझ्यावर दगड फेकणे, शेण फेकणे, शिव्या देणे, शाप देणे हे मी रोज सहन केले. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा मी डगमगले नाही. माझे तुमच्या समोर एकच मागणे आहे की आजही समाजामध्ये मुलींवर अत्याचार होतात. मुली सुरक्षित नाहीत. आजही काही मुली शिक्षणापासून वंचित आहेत. मी सुरू केलेले कार्य तुम्ही सर्वांनी पुढे घेऊन जावे अशी माझी इच्छा आहे. तेव्हाच मला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पित होईल. फुलेची तू सून, पत्नी ज्योतिबांची, आई या जगाची तू सावित्री माऊली. फेकले लोकांनी तुझ्यावर शेण, घेतलीस घाण अंगावर, सोसलेस कष्ट अंधारल्या रात्री. ज्योतिबांच्या साथीने उजळल्या शिक्षणाच्या ज्योती, उजळल्या शिक्षणाच्या ज्योती. धन्यवाद.